गुड आफ्टरनून फ्रेंड्स. इंग्रजीमध्ये असे बरेचशी क्रियापदे आहेत की ज्या क्रियापदांना आपण इंग्रजीमध्ये व्हर्ब म्हणतो. ते जे काही व्हर्ब आहेत, मुख्य व्हर्ब म्हणजे मेन व्हर्ब, या सर्व क्रियापदांना म्हणजे इंग्रजीतील सर्व क्रियापदांना जर आपण TION प्रत्यय लावला तर त्या मुख्य क्रियापदांना TION प्रत्यय लावल्यानंतर एक जो नवीन शब्द तयार होतो तर तो शब्द म्हणजे नाउन तयार होतो. नाउन म्हणजे नाम. सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं, इंग्रजीमध्ये जी काही सर्व क्रियापदे आहेत त्या क्रियापदांना जर TION प्रत्यय लावला तर TION प्रत्यय लावल्यानंतर त्या क्रियापदाचं नामात रूपांतर होतं किंवा नाउन तयार होतं. मग आता बघा, मी आपल्यासाठी एकूण 30 म्हणजे 30 व्हर्ब घेतलेले आहेत. तर त्या मुख्य व्हर्बपासून, क्रियापदापासून नाउन कसं तयार होतं ते आपण बघणार आहोत. बघा, पहिला शब्द आहे ॲक्ट. तर ॲक्ट हे क्रियापद आहे, पण ॲक्शन हे नाउन आहे. बघा, तर ॲक्टला काय केलंय आपण? TION लावलेलं आहे. मग तुम्ही म्हणणार ॲक्टला तर फक्त ION लावलेला आहे, तिथं टी ऑलरेडी होता म्हणून टी न लिहिता ION लावलेला आहे, म्हणून ॲक्ट, ॲक्शन. दुसरा आहे ॲड, ॲडिशन. तिसरा आहे ॲडमिनिस्ट्रेट, ॲडमिनिस्ट्रेशन. ॲडॉप्ट, ॲडॉप्शन. कॅल्क्युलेट, कॅल्क्युलेशन. कोलॅबोरेट, कोलॅबोरेशन. कंबाइन, कॉम्बिनेशन. कम्युनिकेट, कम्युनिकेशन. कंप्लीट, कंप्लीशन. कॉम्प्लिकेट, कॉम्प्लिकेशन. कॉन्सन्ट्रेट, कॉन्सन्ट्रेशन. कनेक्ट, कनेक्शन. कन्स्ट्रक्ट, कन्स्ट्रक्शन. करप्ट, करप्शन. क्रिएट, क्रिएशन. आता या पहिल्या सुरुवातीच्या स्क्रीनमध्ये पहिले 15 जे शब्द आहेत ते शब्द म्हणजे क्रियापद आहेत आणि त्या क्रियापदांना TION लावल्यानंतर त्या क्रियापदांचं नाउन तयार झालेलं आहे. तर निश्चितच आपल्याला ही गोष्ट आवर्जून लक्षात आली असेल, जर इंग्रजीतील मुख्य क्रियापदांना आपण TION हा प्रत्यय लावला तर त्याच्यापासून नाउन तयार होतं. आता बघा, उर्वरित 15 व्हर्ब मी तुम्हाला सांगतो आणि त्याच्यापासून नाउन कसं तयार होतं ते देखील सांगतो. लक्ष द्या. बघा, डेकोरेट, डेकोरेशन. डेकोरेट, डेकोरेशन. डेमॉन्स्ट्रेट, डिमॉन्स्ट्रेशन. डोनेट, डोनेशन. एज्युकेट, एज्युकेशन. इलेक्ट, इलेक्शन. इव्हॅक्युएट, इव्हॅक्युएशन. एक्झामाइन, एक्झामिनेशन. फ्रस्ट्रेट, फ्रस्ट्रेशन. इन्फॉर्म, इन्फॉर्मेशन. इन्व्हेंट, इन्व्हेन्शन. नेव्हिगेट, नेव्हिगेशन. ऑपरेट, ऑपरेशन. ऑर्गनाइज, ऑर्गनायझेशन. प्रोटेक्ट, प्रोटेक्शन आणि ट्रान्सलेट, ट्रान्सलेशन. आता मी जी काही एकूण 30 क्रियापदे शोधून काढलेली आहेत की ज्या 30 क्रियापदांना TION हा प्रत्यय लावून एक नवीन शब्द तयार होतो म्हणजे नाउन तयार होतो. तर मी जी क्रियापदं शोधून काढलेली आहेत तीच क्रियापदे आपण TION लावून अभ्यासली पाहिजेत असं नाही. आपण आपल्या मनानुसार आपण देखील अशी वेगवेगळी क्रियापदे शोधून काढू शकतो आणि त्या क्रियापदांना TION प्रत्यय लागतो का
आणि त्याच्यापासून एक नवीन शब्द म्हणजे नाऊन तयार होतं का, हे आपण पाहिलं पाहिजे. तर निश्चितच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल, नवीन काहीतरी शिकायला मिळालं असेल आणि आपण एक आपल्याला माहीत असलेलं क्रियापद त्याच्यापासून एक नवीन शब्द कसा तयार करू शकतो आणि त्या नवीन शब्द तयार केल्यानंतर त्या शब्दाचा अर्थ त्याच्या आपल्या अभ्यासात कशी वाढ होऊ शकते, आपल्या ज्ञानात कशी भर होऊ शकते, या दृष्टीने आपण प्रयत्न केला पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद.